राज ठाकरे यांची तोफ आज मीरा रोडमध्ये धडाडणार आहे। मीरा रोडमधील मनसेच्या मोर्चानंतर राज ठाकरेंची आज मीरा रोड इथं जाहीर सभा होणार आहे। राज ठाकरे मीरा रोडकडे रवाना देखील झालेत। तर मीरा भाईंदरमध्ये 9 जुलैला मनसेनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली। त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मीरा रोडमध्ये जमा झालेले होते आणि मराठीसाठी केलेला हा मोर्चा चांगलाच गाजलेला होता। आणि त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे हे देखील मीरा रोडमध्ये आज दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांची सभा मीरा भाईंदरमध्ये पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, जोरदार तयारी मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळते। राज ठाकरे देखील रवाना झालेत। नक्कीच सागर, थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते मीरा रोडमध्ये दाखल होतील। नित्यानंद नगरमध्ये त्यांची ही सभा जी आहे ती आज आयोजित करण्यात आलेली आहे। मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं त्यांचं स्वागत करण्याकरता नित्यानंद चौकामध्ये मराठी जनता आणि त्याचसोबतच मनसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले असल्याचं या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। 8 जुलैला मराठी विषयाकरता मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं आणि मराठी बांधवांकडनं मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या आंदोलनाला एक अभूतपूर्व प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता। या जोधपूर जे स्वीट्सचं दुकान आहे, या जोधपूर स्वीट्सच्या दुकानाचा जो मालक आहे त्याने मराठी बोलण्यास नकार दिलेला होता आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया मनसेकडनं आली त्या प्रतिक्रियेनंतर इथच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाला उत्तर म्हणून मराठी जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरली आणि आज 18 जुलै अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संपूर्ण तोफ जी आहे ती मीरा भाईंदरमध्ये डागली जाणार आहे। या संपूर्ण भाषणामध्ये आज राज ठाकरे काय महत्त्वाचं भाषण करणार आहे आणि काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या घोड्यावरती बसलेला मुलगा जो आहे तो 8 तारखेच्या आंदोलनाला देखील होता आणि 8 तारखे नक्कीच अक्षय, त्यामुळे राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।